शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय मनोली या ठिकाणी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटची आज हार्वेस्टिंग चालू आहे. तर ते शेतकरी आहे आपल्याबरोबर आणि त्यांनी यावर्षी ऑर्गॅनिक प्रॉडक्टमध्ये साईश ॲग्रो कंपनीचे जे जैविक प्रॉडक्ट वापरलेले, त्यामध्ये त्यांनी काय-काय प्रॉडक्ट वापरलेले आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. सखाराम वसंत गोसावी, मुक्काम मनोली, पोस्ट कोकणगाव, तालुका संगमनेर. बरं. तर आता किती झाडांचा प्लॉट आहे आणि कितवा बहार आहे? व्हरायटी कोणती सांगा? हे 350 झाडाचा प्लॉट आहे. हां. सुपर बाग आहे. बरं. वराठी. हो. झाडाचं वय किती होतं बहार धरते वेळेस? बार धरते वेळेस 14 महिन्याचं 14 बार. महिन्याचं होतं. तर 14 आज महिन्याचा. किती महिने कंप्लीट झाले? आज कमीत कमी आज 20 महिने 20 कंप्लीट महिने झाले. पूर्ण होते. तर 20 महिन्यामध्ये तुमचा पहिला हार्वेस्टिंग आज 22 महिने झाले. 22 हो. महिन्यामध्ये तुमचा आज माल परिपक्व झालेला आहे. पहिलाच बहार आहे. हो. तर काय-काय प्रॉडक्ट वापरले तर यावर्षी? आम्ही साई ॲग्रोचे आहे का हं. सेटिंगच्या वेळेस सेटिंग चार्जर वापरलं बरं. आणि मूळवाढीसाठी नाही का मूळ वाढीसाठी सॉइल गोल्ड हे प्रोडक्ट वापरले हं, हं, हं. आणि साईज होत नव्हती त्याच्यासाठी साईज गोल्ड हे पण वापरलेले बरं. ते 20 लिटर ते वापरले. अच्छा. आणि बेसल डोसमध्ये काय वापरलेले आपण? बेसल डोस मध्ये आपण 15 बॅग अमृत गोल्ड आणि 10 बॅग ग्रीन गोल्डचे असे घेतलेले. बरं. तर काय वाटतं एकंदरीत आज तुम्हाला रेट काय भेटला या प्लॉटला? हे 100 प्लस 70 रुपयाने दिलेलं आहे. 100 प्लस 70 रुपये 70 दिले. रुपये. आजची परिस्थिती पाहता मार्केटची किंवा जागेवरती खरेदी काय चालू आहे? जागेवर 50-60 या दरम्यान चालू आहे. बरं. 50. तुम्हाला 70 रुपयाचा व्यापाऱ्याने रेट दिलाय. हां. तुमच्या फळाला क्वालिटी आहे. दुसरी गोष्ट कुठं डाग तेल्या या गोष्टी नाही. बरोबर आहे. आजूबाजूचे प्लॉट कसे आहे इथं? इथं ना आजूबाजूला इतक्या खारड्या डांबऱ्या याचं प्रमाण जादा आहे. जादा हं, आहे. हं, हं. इथं मग आपल्याकडे तसं काही नाही. एक्सपोर्ट क्वालिटी बांगलादेशला हा माल जाणार आहे. बरं. एक्सपोर्ट क्वालिटीसाठी आज बांगलादेशला माल जातोय तुमचा. तर काय वाटतं गेली तुम्ही 22 महिन्यापासून झाडं लावल्यापासून या प्लॉटला काम करताय. तर तुमचा पहिला पण प्लॉट होता डाळिंबाचा जुना. हो, हो. होता. बरोबर आहे. तर आज कसं वाटतं तुम्हाला 22 महिन्यामध्ये तुम्ही काम केलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कसं भेटलंय? काय या गोष्टी सांगा ना थोडक्यात? आम्हाला सुरुवातीपासून झाड लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सर्व मार्गदर्शन साईच ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कन्सल्टन्सीद्वारे भेटलेले आहे आम्हाला. बरं. त्याच्यामध्ये आम्हाला दर 8 दिवसाला चक्कर पण होतात हां, हां. आणि काही रोग आहे त्याच्यावर मग त्याचं निराकरण करतात. निदान केलं जातं. बरोबर आहे. तर आपण नुसतं प्रॉडक्ट विकत नाही, त्याबरोबर आपण व्हिजिट पण आणि सर्व्हिस पण देतो. बरोबर आहे. हो. आज मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहे. त्या फक्त सेल करतात ते प्रॉडक्ट देतात आणि प्रत्यक्षात व्हिजिटला वगैरे कोणीच येत नाही. बरोबर आहे. तर या गोष्टी आपण सगळं सातत्यपूर्व देतोय शेतकऱ्यांना आणि यापुढे देत राहू. चला थोडं पुढे जाऊ आपण बोलत-बोलत. तर काय वाटतं एकंदरीत आज झाडावर किती माल आहे? थोडं जवळ आहे. 20-22 किलोच्या आसपास आहे. सरासरी 20 हं. किलोच्या हं. 20 ते 22 किलो 20 ते माल 22 उतरेल. किलो. बरोबर आहे. हं. हां. तर मालाची क्वालिटी चांगली आहे. दुसरी गोष्ट कलर, शायनिंग, चकाकी या दोन्ही गोष्टी चांगल्या आहे. बरोबर आहे. हो. तर काय वाटतं मग एकंदरीत आज पहिलंच तुमचं बहार हार्वेस्टिंग होतोय. बरोबर आहे. इथं पण दाखवा. पूर्ण माल हा पाल्यात झाकलेला आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडं खराब वातावरण होतं. बरोबर आहे. सेटिंगला यावर्षी प्रॉब्लेम आले बऱ्याचशा शेतकऱ्यांना. कुठं टिपका नाही, काहीच नाही. बरोबर कुठं आहे. काहीच तुम्हाला तसं काही जाणवलं का? नाही, काहीच नाही. टिपका नाही, कुठं काहीच नाही. सेटिंगला काही समस्या आली होती का तुम्हाला सुरुवातीला? सेटिंगला मधमाशी समस्या आली. मधमाशी. मधमाशीची समस्या होती. हं. बरोबर आहे. तर मग ती कसं तुम्ही दूर केली बुवा मधमाशीची समस्या? त्याच्यासाठी आपण पेट्या आणल्या होत्या मधमाशीच्या. पेट्या बसवल्या होत्या. तर आज मालाची क्वालिटी ओव्हरऑल एकसारखी सगळीकडे सारखीच आहे. बरोबर आहे. कुठं जर पाहिलं तर थोडं जवळ आहे इथं. खाली खोडात पण माल आहे आणि पुढं जाईल. सगळीकडं व्यवस्थित सेटिंग बरोबर आहे. वरती शेंड्याला पण आहे. तर मग काय वाटतं एकंदरीत प्रॉडक्टचे रिझल्ट कसे वाटताय? हो, रिझल्ट खूप छान आहे प्रोडक्टचे. हं, हं, हं. म्हणजे रासायनिकपेक्षा रिझल्ट जादा आहे. रासायनिकपेक्षा रिझल्ट चांगले. हो. आणि खर्चाचा विचार जर केला तर खर्च कसा वाटतो? खर्च हा ऑर्गॅनिकला कमी आहे रासायनिकपेक्षा. ऑर्गॅनिकला कमी. आता बरेचसे शेतकरी म्हणतात की ऑर्गॅनिकचा खर्च जास्त येतो. तुम्ही म्हणता कमी. तुम्हाला ते कसं तुम्ही मॅनेज केलं बा? आपण याला रासायनिकची पण जोड दिली ऑर्गॅनिकला. पूर्ण रासायनिकने काम केलं. हां, हां. 75% ऑर्गॅनिक आणि 25% 25% थोडेसे रासायनिक. रासायनिक. कारण पावसाच्या पिरियडमध्ये ह्या टक्का द्यावाच लागते. हं, हं, हं. तर काय वाटतं एकंदरीत
झाड तुमचा डेव्हलप झालेलं तर काय वाटतं आज एकंदरीत तुमचं माल हार्वेस्टिंग होतोय बरोबर आहे हा. तर किती ग्रॅमचं फळ आहे साधारणतः हे साधारणतः 600-700 अशी साईज आहे. 600-700 ग्रॅम आणि साईज सरासरी 300-400-500 बरं बरं 500 पर्यंत म्हणजे पहिल्याच वर्षाला आहे आज हो. तुमचं प्लॉट बरोबर आहे तर किती ॲव्हरेज निघतंय झाडाला एकंदरीत झाडाला जागेवर जाळीवरची 1 कॅरेट जागेवर भरते तरी हा. 5-6 किलो 20 किलोच्या पुढे ॲव्हरेज भेटते झाडाला बरोबर आहे हा. आज मालाची क्वालिटी पाहिली तर एकदम मस्त आहे बरोबर आहे थोडं जवळ येऊन दाखवा आणि कलर वगैरे मस्त आलेला आहे इकडे दाखवा बरोबर आहे तर पूर्ण झाकेल माल आहे पाल्यामध्ये बरोबर आहे तर एवढं खराब वातावरण होतं यावर्षी कसं तुम्ही शेड्यूलचं हे केलं शेड्यूल मध्ये वेळची वेळ फवारे घेतली हा. आणि पावसाच्या पिरियड मध्ये डस्टिंग वगैरे त्याची काळजी घेतली. डस्टिंग पण बुरशी केली वाढून नाही दिली. बुरशी वाढून नाही दिली बरोबर आहे तर कलर साठी काही विशेष फवारण्या घेतल्या होत्या का तुम्ही कलर साठी काही नाही अजून काहीच नाही अजून काहीच फवारण्या काहीच घेतलेल्या नाही म्हणजे नॅचरली कलर आला नॅचरली कलर आला हो तर काय वाटतं किती अपेक्षित किती उत्पन्न निघेल या वर्षी तुम्हाला काय अंदाज वाटतोय अंदाज 1200 रुपये झाड शिल्लक पडणार आहे यावर्षी तरी. 1200 रुपये 1200 1300 म्हणजे खर्च वजा जाता तुम्हाला प्रॉफिट चांगला शिल्लक हो. राहील हो दुसरी गोष्ट झाड पण क्वालिटी बनले म्हणजे एवढं माल आहे झाडावर पण झाड कुठं थकलेलं नाही इकडे पण दाखवा खाली मालाची साईज इकडून पण दाखवा एकसारखी साईज आहे सगळी आणि माल पण मस्त क्वालिटी बनलेला आहे बरोबर आहे तर काय वाटतं ऑर्गॅनिक कडं वळायला पाहिजे का प्रोडक्ट मध्ये दम वाटतोय का 100% साईज कलर या गोष्टी प्राइस हा सगळं नॅचरली आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी साईज या गोष्टीवर काम करतो बरोबर आहे तर सांगा तुमचा अनुभव सांगा कसं काय वाटतं म्हणजे इतर तुम्ही पिकं करता फ्लावर करता बाकीचे पण कांदे वगैरे करता त्यांच्यापेक्षा कसं वाटतं का ते सोपं वाटतं का हे अवघड वाटतं हे सोपं वाटत डाळिंब हे सोपं हो वाटतं हे सोपं इथं एकदा तुम्हाला मशागत वगैरे या गोष्टी पडता खर्च कमी होतो हा पहिलंच वर्ष खर्च आहे परत नाही परत नाही बरोबर आहे परत नंतर फक्त झाडाला तुम्हाला खायला द्यायचे हो आणि फवारणीचं वगैरे शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचे बरोबर हा तर मग एकंदरीत आज तुमचं सगळं कुटुंब काम करते बरोबर आहे हो. तुम्ही म्हणजे घरच्या घरीच बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करताय बरोबर आहे तर मग थोडस खर्चाचा बचत होती तुमची आता झाडाचं वय किती झालं तिकडे दाखवा झाडाचं वय 20 महिन्याचे झाड आहे 20 महिन्याचं कम्प्लीट झालं हो. आता पुढच्या वर्षी हे झाड कमीत कमी 30 ते 35 किलो पर्यंत माल द्यायलाच पाहिजे झाड आणि देणार तेवढं 40 40 किलोच्या आसपास जायलाच पाहिजे हो कारण की झाड तेवढं डेव्हलप झालेलं आहे आणि माल पण देऊ राहिलेले बरोबर आहे. हा. तर मग काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना हेच सांगतो बुवा तुम्ही रासायनिक पेक्षा हे ऑर्गॅनिकचा उपयोग करावा दुसरं काय ऑर्गॅनिकचा आणि वापर केला त्याचा पाहिजे रिझल्ट एकच नंबर बरं. आणि ही खास स्कीम आहे ही साईज गोल्डची कमी आहे साईज गोल्ड प्लस हा साईज हा गोल्ड तुमचं आता जे मोठे डाळिंब बघतोय आपण हे याच्यामुळे झालं हे सगळं साईज गोल्ड प्लस मग तुम्हाला आज चित्र हा. बघायला भेटते हा. एवढं क्वालिटी प्रोडक्शन तुम्हाला आज मिळते बरोबर आहे हा मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट एक नंबर आहे हा. साईज गोल्ड प्लस दुसरी गोष्ट त्याची मागणी पण भरपूर आहे त्याला मागणी भरपूर आणि आणि रिझल्ट चांगले रिझल्ट पण हा. चांगले ठीक आहे हा. चला दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद